नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला कांद्याच्या पातीची भाजी बनवून दाखवते. इथे खूप कमी साहित्याचा वापर करणार आहे मी, आणि मुगाच्या डाळीमध्ये ते पण. आता या ठिकाणी कांद्याची पात घेतलेली आहे. कांद्याची पात कधी घेताना बारीक साईजची घ्यायची, जेणेकरून चवीला खूप छान लागते. आणि या साईजला बघा कांदा बारीक असतो, अशा प्रकारे ओळखून घ्यायची कांद्याची पात. आता हे स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेते मी निवडून. आणि कांद्याची पात निवडताना ही पिवळी अशी कांद्याची पात पडली असेल तर तोडून घ्यायची, आणि पुढचे हे तोंड असे काढून घ्यायचे बघा, अशा प्रकारे. आणि आता इथे पाहू शकता बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. अशा प्रकारे राऊंडमध्ये कट करा, असे बारीक काप करून घ्यायचे कांद्याच्या पातीचे. आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं जास्त ठेवलं मी, 2.5 चमचे. आवडीप्रमाणे ठेवा, आणि तेल थोडंसं या भाजीला जास्त असेल, खूप छान लागते ही भाजी. आता 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या यामध्ये. त्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद टाकते, आणि लगेच आपल्याला कांद्याची पात टाकून द्यायची. आणि यामध्ये परतून घ्या लगेच. गॅस कमीवर ठेवलेला आहे मिरची टाकताना, कारण ठसका होऊ शकते, त्यामुळे गॅस कमीवर ठेवा आणि तेलामध्येच मिरची टाका. त्यानंतर टाकते 1 टमाटा मोठ्या साईजचा, आणि मोठे काप केले तरी चालतील. आणि त्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत टाकली होती मी. आता हे टाकून द्यायची यामध्ये. तुम्हाला हरभऱ्याची डाळ वापरायची असेल तर वापरू शकता. आणि चवीनुसार मीठ. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, आणि ही भाजी आता शिजून घेते. बघते मी, हे बघा ते छान. अजून 5 मिनिटं लागतील मला. आणि जास्त डाळ अशी गाळ करून घ्यायची नाही यामध्ये, आवडदबड शिजून घ्या. राहिलेलं पाणी आटून घेते. आणि या ठिकाणी कांद्याची पात तयार आहे, झणझणीत अशी. चपाती भाकरीसोबत मस्त खाऊ शकतो आपण. नक्की करा. आणि खूप कमी साहित्याचा वापर केलेला आहे यामध्ये. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.